ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून CCTV बसवण्यात आलेले आहे आणि याच्या टेक्नॉलॉजीनुसार अनेक कारवाई देखील झालेल्या आहेत। आपण सध्या ठाण्यातील ट्रॅफिक विभाग या ठिकाणी आहोत। कंट्रोल रूमच्या बाजूला असणार हे कंट्रोल रूमच्या बाजूला असणार हे सिस्टम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि अनेकांवरती करडी नजर असणारे हे अत्याधुनिक यंत्रणा त्या ठिकाणी राबवण्यात आली आहे। मात्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जरी कारवाई केली असेल तरी ती कौतुकास्पद बाब नसून ही चिंता वाढवणारी बाब आहे। अनेक जण जे येते वाहतूक नियम मोडताना आपल्या या कॅमेरामध्ये दिसून येतात। पाहू शकतो ही यंत्रणा जी बसवण्यात आली आहे, प्रत्येक गाडी जी जंप करते तसेच सिग्नलच्या पुढे जाते त्या प्रत्येकाचे फोटोज आणि त्याचे नाव या ठिकाणी दिसून येतात। सिग्नलच्या वरतीच हे कॅमेरा लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो वाहनधारकांना बसतोच। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे आणि या संदर्भातला आपल्यासोबत जोडले गेले ट्रॅफिक विभागाचे उपायुक्त पंकजी शिरसाट सर, ही यंत्रणा जी राबवण्यात आली कशा प्रकारची टीम आपली काम करते आहेत, नक्कीच या यंत्रणेचा फटका वाहनधारकांना बसतो। नियम शिस्त लागण्यासाठी यंत्रणेचा बघा आपल्या याच्यातनं आपणच आत्ताच हे केलं की चिंतेची बाब आहे की आपलं ठाणे सुशिक्षित ठाणे, सुसंस्कृत ठाणे, या सुसंस्कृतपणाचं जर लोकांचं खरंच सुसंस्कृत असतील तर त्यांचं रस्त्यावरचं वागणंही तसंच असलं पाहिजे। पण रस्त्यावर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचं सुसंस्कृत वागणं ठाणेकरांचं दिसत नाही आहे। आत्तापर्यंत ते फक्त बोललं जात होतं, पण आत्ता त्याच्या इमेजेस आणि ते डायरेक्टली आपल्याला याच्यात समोर दिसत आहेत आणि त्या इमेजेसमुळं मला चिंता याची आहे की उद्या जाऊन हे जर कंट्रोलमध्ये करायचं असेल तर आत्ताच ठाणेकरांनी सुधारलं पाहिजे आणि स्वतःला वाहतूक कोंडीतनं काढलं पाहिजे। कारण हे सर्व करताना वाहतूक कोंडी असेल, सिग्नल्स बसवले असतील, हे फक्त आपल्यासाठी बसवलेले आहेत। सिग्नल्स का तर दुसऱ्याला येणाराचा ॲक्सिडेंट होऊ नये, त्या ठिकाणी कैची पडू नये यासाठी सिग्नलच असतो। तर सिग्नल आपण सहज असं जी ठाण्यात म्हणजे मुंबईचा जशी वेस ओलांडली ठाण्यात आल्यानंतर नाही आता काय गरज आहे चालून जाते, अशा प्रकारे चालून जातायचा जो विषय होता। आपल्याकडे स्टाफ कमी होता, त्याच्यातनं चलन जनरेशनही कमी होत होतं, पण आता AIच्या मार्फतीने आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे कॅमेरेज आपण जे बसवले त्या माध्यमातून जवळपास एका जंक्शनवर आत्तापर्यंत 6000 प्लस म्हणजे 6900 चलान्स आत्तापर्यंत फक्त 14 दिवसात झालेले आहेत। म्हणजे ही कुठेतरी चिंतेची बाब आहे, कुठेतरी ठाणेकरांनी सुधारण्याची वेळ आलेली आहे। तर मला वाटतं की आपण ट्रॅफिक कोंडीतनं निघायचं असेल तर कृपा करून आपण वाहतुकीचे नियम पाळा। नक्कीच हे असे कॅमेरे जे डिजिटल आहेत ते आता सध्या ठाण्यात लागले आहेत, पुढे जाऊन कल्याण आणि कुठल्या पट्ट्यामध्ये ठेवता येईल? पूर्ण ठाणे आयुक्तालयात आपल्याला कॅमेरेज 350 कॅमेरेज बसवायचे आहेत। त्याच्या ह्या मार्फतीने हे पहिलं फक्त फर्स्ट फेज होती, एकच जंक्शन होतं। सेकंड फेजमध्ये आपल्याला 10 ते 14 जंक्शन्स पुढच्या 15 दिवसात चालू करायचे आहेत। त्याच्यानंतर बाकीचे जे पुढचे 30-35 आहेत ते ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत येतील। पण 2025 संपता सर्व ठाण्यात आपल्याला AI सिस्टीम्सचे इंटेलिजंट ITMS जे कॅमेरे आहेत ते ऑलरेडी सगळीकडे सेट झालेले असतील। सर, पाहायला गेलं तर आतापर्यंत किती दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे साधारणतः आणि काय आव्हान असेल लोकांना? सगळ्यांना आव्हान आहे आपल्या मार्फतीने की हा दंड आहे, प्रसाद नाही। आपण दिवसाला जर आपण नॉर्मली एखाद्या व्यक्तीची इन्कम बघितली तर त्या जास्तीत जास्त 2 ते 3 हजार त्याची इन्कम असेल, पण तो जर असं सिग्नल तोडत आणि नियम तोडत राहिला आणि सिस्टीमच्या याच्यात आला तर काही नाही तर त्याचे एका तासात त्याच्या जवळपास 4 ते 5 हजार रुपये चलान्स त्याच्यावर पडले जातील। कारण प्रत्येक इमेज ही घेतलीच जाते, ती मला प्रोसेस करायचीच आहे। त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की कृपा करून आपण वाहतुकीचे नियम पाळा पाळा पाळा। सर, नक्कीच एक वेगळा प्रश्न आहे। ठाणेकरांना चिंता अशी लागलेली आहे की दंड वसूल केला जातो, मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर वाहतूक कोंडीचा बोजवारा उडाला आहे। मात्र त्यामुळे वाहतूक विभागावरती कापूर फोडलं जातं। मनुष्यबळ बघा तर CCTVचा किती उपयोग होऊ शकतो आणि त्यातच आता मनसे देखील तुम्हाला जाब विचारणार आहे। मात्र का वाटतं एकंदरीत रस्त्यांची कामं, खड्डे, नवीन पूल ब्रिजेस बनतात, मेट्रो, अशा अनेक कामं आहेत, त्यामुळे मात्र खापर तुमच्यावरती फोडलं जातं। नाशिक हायवे देखील आहे, तिकडे देखील नेक बॉटम आलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात देखील काय माहिती सांगाल तुम्ही? नाशिक हायवे जसं आनंदनगरपासून आपण राजनोली सरावलीपर्यंत आपली हद्द आहे आयुक्तालयाची, ह्या याच्यात जर पट्टा बघितला तर मल्टिपल एजन्सीज त्याच्यावर काम करतायत आणि डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे ते। तर त्या ठिकाणी फर्स्ट बॉटलनेक होतो आनंदनगरला एलिव्हेटेड
हायवे जो येणार आहे, जो की आनंदनगरवर निघून डायरेक्ट तो खारेगाव टोल नाक्याला पोहोचणार आहे, याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आनंदनगरला टोल नाक्याच्या तिथं आपल्याकडे येताना जाम दिसतं आणि बाहेर जाताना जाम असतं. सेकंड फेजमध्ये पुढे जाऊन जर आपण गेलं तर साकेत ब्रिज आहे. साकेत ब्रिजवर परत दोन लेन मिळतात आणि ॲक्च्युअल ट्रॅफिक तिथं जातं 4 लेन. तसं आपण त्याला फनेलिंग केलेलं आहे. पण तो जर ब्रिज ह्या डिसेंबरपर्यंत उघडला तर साकेत ब्रिजचंही तिथालचे निघून जाईल, ट्रॅफिक निघून जाईल. म्हणजे जो जाम आहे तो तिथालचा निघेल जाईल. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला येतं कशेळी ब्रिज, म्हणजे खारेगाव टोल नाक्याच्या नंतरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर परत तिथे बॉटलनेक होतं. येताना वाहनं 6 लेननी येतात आणि 3 लेनमध्ये आपल्याला फनेलिंग करून आपण त्याला टाकलेला आहे. त्या ठिकाणी जर तो जो ब्रिज कशेळीचा जो ब्रिज आहे तो मार्च 2026 तो तयार होईल, तोपर्यंत आपल्याला तिथे ते सहन करावंच लागणार आहे. तरी आपण ह्युमन इंटरफेन्सनी त्या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल करतो. जर नारपोली साईडची किंवा खूप मागे बॅकलॉग झाला असेल नाशिकहून येणाऱ्या वाहनांचा, तर थोडं ठाण्याकडचे वाहनं 20 मिनटं थांबवतो आणि दोन्ही ब्रिज एका साईडने चालवतो. जर ठाण्याकडनं ठाण्याकडनं नाशिकला जाणारी लाईन आपली ठाण्याकडच्या दिशेने वाढली असेल तर आपण काही वेळ तिकडचं थांबवतो आणि इकडचं दोन्ही ब्रिजनी इकडचं ट्रॅफिक काढतो. म्हणजे ती सिस्टीम ह्युमन इंटरफेन्स घेऊन करायची आहे. हे मार्च 2026 तो क्लिअर होईल. आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा बॉटलनेक आहे, RC पाटील गॅप म्हणतो आपण त्याला, त्या RC पाटील ब्रिज जो आहे तो अर्धा ब्रिज तयार आहे ना, अर्धा ब्रिज तयार व्हायचा बाकी आहे. आता अर्ध्या ब्रिजला आपण त्याला तयार करायला दिलेलं आहे. पण कधी आतलं जर नारपोलीच्या विभागातलं जर ट्रॅफिक बाहेर आलं, म्हणजे हायवेला आलं, तर तो पूर्ण रस्ता जाम होतो. तर आपण त्याला आता काय करतो, असं जामिंग असेल तर जो RC पाटील ब्रिज आहे त्याच्यावरती तिकडनं यायला एकच लेन ठेवतो आणि इकडनं जायला एक लेन ठेवतो. म्हणजे जे नाशिकला जाणार आहे ते कमीत कमी ट्रॅफिक जाम्समधनं जाऊ शकतील. याची आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस जशी सिच्युएशन असतं त्या सिच्युएशनप्रमाणे डिसिजन घेतो. घोडबंदरच्या पट्ट्यामध्ये गायमुख घाट जो आहे तो अडथळा ठरणारा भाग आहे. अनेक वेळा ब्लॉक घेतले होते. तर दुसरीकडे मुलुंड टोल नाक्यामुळे देखील मुंबईच्या वाहनं जी सोडली जातात त्यामुळे मागे देखील ट्रॅफिक ही ठाण्यामध्ये होत असते. सकाळी आपल्याकडे 7:30 ते 9:30 पर्यंत ट्रॅफिक जाम असते, कारण सगळ्यांना ऑफिस आजला जायचं घाई असते. त्याच्यात जो आनंदनगरला बॉटलनेक होतो त्या ठिकाणी आपण एक एक्स्ट्रा लेन, म्हणजे मुंबईहून येणाऱ्या लेनवर एक एक्स्ट्रा लेन टाकतो आणि आपली एक एक्स्ट्रा लेन काढून पुढे जाऊन सिग्नलला, जो त्याला सिग्नलला पण आनंदनगर सिग्नलचा आहे त्या सिग्नलला जाऊन आपण ती मिळवतो आणि तिथनं पुढे ट्रॅफिक काढतो. हरिओम नगर असेल या आता घाटाचा विषय असा झालेला आहे की तिकडनं येतात 2 लेन, इकडनं आपलं जे घाटापर्यंत जातं ते 3, 3.5, 4 लेननी ट्रॅफिक जातं आणि वरती जाताना 2 लेननी जातं. आता ह्या 2 लेनमध्ये तिकडनं येणाऱ्या आणि इकडनं जाणाऱ्या रस्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात खराब आहे. त्याला वारंवार रिपेअर करतात पण तो परत खराब होतोय आणि पावसामुळे अजून जास्त खराब होतो. तर तो जो रस्त्याचं डॅमेज आहे त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला फेस करावं लागतं. आणि त्या इन बिटवीन याच्यात जर त्या पूर्ण पॅचमध्ये, म्हणजे फाउंटनपासून तर गायमुखपर्यंत त्या पॅचमध्ये जर एखादी मोठी गाडी बंद पडली आणि तिला जर 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला काढायला, तर मग तिथून पुढे 3 ते 4 तास परत ट्रॅफिक जाम वाढतं. तसं रनिंग फ्लोमध्ये असेल तर एवढं इश्यू येत नाहीत. शेवटचा प्रश्न, आज मनसे त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी येणार आहेत वाहतूक कोंडीचा. तर दुसरीकडे PW असेल, MSRD असेल, MMRD असेल, महापालिका स्तरावरती पाहिजे तशी कामं होताना दिसतात का? वारंवार आपलीच लोक त्या खड्डे बुजवताना दिसतात ट्रॅफिकवाले. अनेक वेळा पाहिले, आपले अनेक व्हिडिओ येतो व्हायरल झाले. याच्या समन्वय बैठका आमच्या होत राहतात पण त्याच्यातनं जसं पाहिजे तसं येत नाही आहे. आणि त्याचं सगळ्यात शेवटी फेज ट्रॅफिकच्या याच्यावर पडतो की ट्रॅफिकवाले काम करत नाही. पण ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर घाटात 24 तास त्या घाटात माझे 2 लोक कंटिन्यू, एक खाली एक उभा असतो आणि एक घाटात वरती उभा असतो. टोईंग पण खाली बरोबर खालच्या गायमुखच्या जो जकात नाका आहे त्या जकात नाक्याला 2 क्रेन ठेवलेल्या असतात. एक प्रायव्हेट क्रेन असते आणि एक आपल्याला MSRDCने क्रेन दिलेली, ती एक क्रेन तिथं ठेवावंच लागते. कारण ती जर ठेवली नाही आणि पिरियड जर वाढला, म्हणजे 40-45 मिनटं गेले ते
जे काय मिक्सर डंपर जे काय बंद पडलेलं असेल ते, तर मग तिथून पुढे आपल्याला 4 ते 5 तास ट्रॅफिक जामिंग, कारण 2 लेनमध्ये 1 लेन जाते आणि 1च लेन शिल्लक राहते. मग ते 1 लेन 3 लेन 4 लेनमधनं ट्रॅफिक येतं आणि 1 लेनमध्येच क्लिअर होतं, आणि ते क्लिअर होताना परत त्याच्यात खड्डे असतात म्हणून ते अजून जास्त जामिंग होतं. नक्कीच हे होते ट्रॅफिक विभागाचे जे उपायुक्त पंकज संचार. त्यांच्या या टीमकडनं आता पूर्णतः प्रत्येक गाडीवरती करडी नजर ठेवली जाणार आहे. कॅडबरी जंक्शन या ठिकाणी काही प्रमाणात आता डिजिटल टेक्निकल स्वरूपाचे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मात्र पुढे जाऊन कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी विविध ठिकाणी 300हून अधिक कॅमेरे बसवणार आहेत. त्यामुळे नक्कीच ही यंत्रणा जी कार्यरत आहे, मात्र वाहतूक कोंडी कशामुळे होते, कुठे होते, त्याचा काय उपाययोजना केली पाहिजे या सर्वांची माहिती त्यांनी सांगितली. त्यामुळे येणाऱ्या आता काळात वाहतूक कोंडीचा सामना या ठाणेकरांना न करण्यासाठी नियम पाळणं देखील गरजेचं आहे. मात्र येणाऱ्या काळात आता रस्ते देखील चांगले असणं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक खापर जे ते फोडण्याचं काम वाहतूक विभागावर न करता अनेक जे आहे ते यंत्रणा त्यांनी देखील अनेक ठिकाणची कामं व्यवस्थित राबवणं गरजेचं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.